नमस्कार. सिद्ध साधक साधना यातर्फे, या फेसबुक पेज तर्फे किंवा यूट्यूब तर्फे जे मागचं माझं प्रवचन झालं त्यामध्ये आपण श्री रामकृष्ण परमहंस यांच्या साधनेबद्दल विचार केला होता. त्यांच्या विविध साधनांचं महत्व, त्या करण्यामागचा हेतू हे आपण सर्व पाहिलं होतं. आज आपण ठाकूर म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे शिष्य विवेकानंद यांच्यातील विलक्षण गुरु शिष्य नात्यासंबंधी आपण बघणार आहोत. आजही आपल्याला या नात्याचा आदर्श कसा उपयोगी आहे ते महत्वाचं आहे आणि त्याचाही विचार आपण मधून मधून थोडासा करणार आहोतच. तत्पूर्वी प्रार्थना म्हणून मी सुरुवात करते. स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे नमोश्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे रामकृष्णाय नमो नमः. आपल्याकडे उपनिषद काळापासून जर आपण बघितलं तर गुरु शिष्य ही परंपरा चालू आहे. कठ उपनिषदामध्ये नचिकेतानी यमाला गुरु केलेलं आहे. पिप्पलाद मुनींना 6 ब्रह्मनिष्ठ ऋषींनी गुरु केल्याचं आपण प्रश्नोपनिषदात वाचतो. गीतेत अर्जुनाने भगवंतांना गुरुपदी मानलेलं आहे, श्रीकृष्णाला भगवंतपदी मानलेलं आहे आणि गुरुपदी मानलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींना श्रीरामानी उपदेश केलेला आहे. थोडक्यात काय, श्रेष्ठ व्यक्तींकडून आत्मज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरु करणं हे अतिशय आवश्यक असतं. अशा या गुरु शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामी, कल्याण स्वामी, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव, एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी, अशा असंख्य गुरु शिष्य जोड्या आपल्याला नावं देऊन सांगता येतील. अशाच एका अलौकिक गुरु शिष्यांची जोडी म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. विवेकानंदांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची जडणघडण परमहंस यांनी केलेली आहे आणि त्यामुळे रामकृष्ण परमहंस नसते तर आपल्याला विवेकानंद मिळाले नसते. हे जितकं खरं आहे तितकंच विवेकानंदांमुळे रामकृष्ण जगाला माहिती झाले असं म्हणायलाही हरकत नाही. जसं निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आदी लेखन कार्य करून घेतलं. भक्ती मार्गाचा पाया रचवून घेतला. नाथपंथ, भागवत धर्म यांची स्थापना करून घेतली. तसंच विवेकानंदांचे सद्गुरू म्हणून रामकृष्ण परमहंस यांनी सुद्धा विवेकानंदांकडनं अनेक कार्य करून घेतली. हिंदू धर्माचा प्रसार प्रचार करून देश विदेशामध्ये त्याचं महत्व लोकांना पटवून दिलं. हे जसं विवेकानंदांमुळे रामकृष्ण जगाला माहिती झाले आणि रामकृष्णांना सर्वजण ओळखायला लागले, पण तरी सुद्धा रामकृष्णांना विवेकानंदांचा सार्थ अभिमान होता.
दोघांचं कर्तृत्व अफाट आणि असामान्य असं होतं. दोघांच्या कीर्तीचा सुगंध आजही दरवळत आहे. रामकृष्ण परमहंस, निवृत्तीनाथ यांच्यासारखे सद्गुरू ज्यांनी आपल्या शिष्यांना मोठं केलं आहे, आणि ते शिष्यही असे होते की ज्यांना त्यांच्या सद्गुरूंचाच ध्यास होता, आणि ते सत्शिष्य त्यांच्या पुढे कायम नतमस्तकच राहिलेले आहेत. आजचा विचार पाहता आज असे सद्गुरू आणि असे सत्शिष्य मिळणं थोडंसं विरळाच झालेलं आहे. हल्ली आपण शिष्यांच्या श्रीमंतीचा, दुबळ्या मनाचा फायदा घेणारे गुरुच जास्त बघतो. शिष्याला आपल्या जाळ्यात कायम गुंतवणारे भोंदू गुरु जागोजागी आपल्याला दिसतात. समर्थ रामदास स्वामी परखडपणे सांगतात, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी करू नये. म्हणून सद्गुरु करणं, स्वीकारणं या सर्व गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागतात. तो गुरु नाही, तो सद्गुरु असावा लागतो. आणि हेच आपल्याला आज या विलक्षण अशा गुरु शिष्यांच्या नात्यातून पाहायचं आहे. विवेकानंदांच्या जीवनाची, कार्याची जडणघडण ठाकूरांनी केली, हे सुद्धा खूप मोठं अवघड कार्य होतं. कारण स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे सद्गुरू आणि सत्शिष्य अगदी दोन ध्रुवावर उभे होते. त्यांच्या दोघांची मतं भिन्न होती, आणि म्हणूनच ह्या गुरु शिष्यांची जोडी विलक्षण होती आणि विलक्षण सुद्धा होती. म्हणजे विलक्षण म्हणजे विशेष लक्षणांनी युक्त अशी सुद्धा होती, आणि विलक्षण म्हणजे विरुद्ध लक्षणांची सुद्धा होती, तरीही ऐक्याने राहणारी होती. रामकृष्ण परमहंस अत्यंत श्रद्धाळू, तर विवेकानंद भयंकर चिकित्सक. रामकृष्ण अशिक्षित, तर विवेकानंद उच्च विद्या विभूषित. खर तर अशिक्षित रामकृष्ण अक्षर होते, ब्रह्मरूप होते, आणि विवेकानंद त्या अक्षरावरती निष्ठेने प्रेम करणारे साक्षर होते. रामकृष्ण लौकिक दृष्ट्या विवाहित होते आणि विवेकानंद अविवाहित होते. रामकृष्णांवर भारतीय संस्कृतीचा पगडा होता, तर विवेकानंदांवरती भारतीय संस्कृतींबरोबरच पाश्चात्य संस्कृतीचं सुद्धा वर्चस्व होतं. रामकृष्णांचं बालपण कामारपुकुर या खेड्यामध्ये अतिशय गरिबीमध्ये गेलेलं आहे, तर विवेकानंदांचं बालपण कलकत्त्यासारख्या शहरामध्ये आणि सधन कुटुंबामध्ये गेलं. रामकृष्ण भक्ती मार्गी होते, तर विवेकानंद ज्ञान मार्गी होते. रामकृष्ण मूर्तीचे उपासक होते, तर विवेकानंद निराकाराचे उपासक होते. रामकृष्णांच्या स्वभावाचा श्रद्धा हा स्थायी भाव होता, तर विवेकानंद तर्कबुद्धीचे होते. भोळी श्रद्धा त्यांना अजिबात मान्य नव्हती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सिद्ध करून मगच विश्वास ठेवीन हा त्यांचा स्थायी भाव होता. आणि म्हणूनच हे गुरु शिष्य विलक्षण होते. तरीही दोघांमधलं हे नातं अतिशय सुरेख रीतीने उमलत गेलेलं आहे. विवेकानंदांनी रामकृष्णांना गुरुपद दिलं होतं, कारण मी देव पाहिला आहे, तू मला जेवढा स्पष्ट दिसतो आहेस तेवढा स्पष्ट मी देव पाहिला आहे, असं ठामपणे सांगणारा हा सद्गुरू म्हणजेच रामकृष्ण परमहंस होते. परमहंसांचा म्हणजे गदाधराचा जन्म 17 फेब्रुवारीला झाला. त्यापूर्वी त्यांचे वडील क्षुदिराम यांच्या स्वप्नात त्यांनी जे दृश्य पाहिलं ते अवर्णनीय होतं. स्वप्नात एका दिव्य पुरुषाने त्यांना सांगितलं, मी तुझ्या पुत्राच्या रूपाने तुझ्या घरी अवतीर्ण होणार आहे आणि तुझी सेवा ग्रहण करणार आहे. तसंच त्यांची पत्नी चंद्रामणी हिलाही शंकराच्या मंदिरामध्ये गेलेले असताना महादेवाच्या अंगापासून एक ज्योत निघाली आणि ती त्यांच्या दिशेने आली. सर्व मंदिर तेजाने भरून गेलं. असं सगळं दृश्य त्यांना दिसलं. हा ईश्वरी संकेत होता. गदाधराच्या आगमनाची, ईश्वरी शक्तीच्या आगमनाची वार्ता होती. हेच गदाधर पुढे रामकृष्ण परमहंस किंवा ठाकूर या नावाने प्रसिद्ध झाले. विवेकानंदांचा जन्म रामकृष्णांप्रमाणेच
ईश्वरी कृपेने झालेला आहे. विवेकानंदांची आई भुवनेश्वरी याने सोमवारचं व्रत केलं होतं. भगवान शंकरांनी एकदा दृष्टांत देऊन त्यांना आपण त्यांच्या पोटी जन्म घेणार आहोत असं सांगितलं सुद्धा होतं. आई भुवनेश्वरी आणि वडील विश्वनाथ दत्त त्यांनी यांचं नाव वीरेश्वर असं ठेवलं आणि उष्टावणाच्या दिवशी त्यांचं नाव नरेंद्र असं ठेवण्यात आलं. शाळेत त्यांना सर्वजण नरेंद्रच म्हणत असत. पुढे रामकृष्ण परमहंसांनी त्यांचा विवेक जागृत केला, त्यांना दीक्षा दिली आणि मग ते विवेकानंद म्हणून प्रसिद्ध झाले. जसं लहानपणापासून रामकृष्णांना भावसमाधी लावण्याची सवय होती, तसंच नरेंद्राला ध्यानमग्न होण्याची सवय होती. दोघांनाही संन्यस्त जीवनाचं आकर्षण होतं. खरोखरीच ईश्वराचं दर्शन होतं का? खरं कोणी देव पाहिला आहे का? असा प्रश्न प्रत्येकाला विचारणाऱ्या नरेंद्राच्या पदरी निराशाच पडत होती. अशा वेळी ईश्वराला प्रत्यक्ष पाहता येतं. तुला जेवढ्या स्पष्टपणे मी पाहतोय तेवढ्या स्पष्टपणे मी देव पाहिला आहे असं नरेंद्राला ठामपणे सांगणारे म्हणजे रामकृष्ण परमहंस. त्यामुळे दोघांमध्ये एक अनामिक आकर्षण निर्माण झालं. एकदा विवेकानंदांनी ठाकूरांना विचारलं, म्हणजे आधी नरेंद्र जो होता त्यांनी विचारलं, मला देव भेटेल का हो? तो भेटण्यासाठी मला काय करावं लागेल? परमहंसांनी उत्तर राखून ठेवलं आणि नरेंद्राला दुसऱ्या दिवशी नदीवर बोलावलं. तो तिथे आल्यानंतर दोघही नदीवर गेले आणि नरेंद्राच्या सांगण्याप्रमाणे नरेंद्र तिथे आला होता आणि रामकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे त्याला पाण्यात बुडी मारायला सांगितली आणि नरेंद्राने ती मारली सुद्धा. रामकृष्णांनी त्याचं डोकं नदीच्या पाण्यामध्ये इतकं घट्ट दाबून धरलं की त्याला श्वास सुद्धा घेता येईना. जोपर्यंत फुफ्फुसांमध्ये प्राणवायू होता तोपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा कमतरता भासू लागली त्यावेळेला जीव कंठाशी आला आणि त्यावेळेला नरेंद्राने रामकृष्णांच्या हाताला झटका दिला आणि तो सर्व शक्तीनिशी जीव वाचवण्यासाठी बाहेर पडला. आणि त्यावेळेला तो म्हणाला, हो हे काय करता तुम्ही? तेव्हा परमहंस म्हणाले, यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तुझ्या फुफ्फुसामधला प्राणवायू संपल्यानंतर ज्या प्रकारे तू माझ्या हाताला झटका देऊन बाहेर पडलास आणि श्वास घेतलास, त्याच तळमळीने तू परमेश्वराची साधना केलीस तर अल्प कालावधीमध्येच तुला परमेश्वर भेटेल. मी तुझ्या डोक्यावर जो हात दाबून ठेवला होता तो म्हणजे मोहाचं आणि विषयाचं प्रतीक आहे असं समज. त्यांना न जुमानता, म्हणजे मोहाला, आसक्तीला, विषयाला न जुमानता तू सर्व शक्तीनिशी जेव्हा तळमळून या मायापाशांना दूर जोरदार झटका देशील तेव्हाच प्राणरूपी परमेश्वराचं तुला दर्शन होईल असं सांगणारे परमहंस होते. प्रत्येक गोष्ट तर्कशुद्ध असावी हा विवेकानंदांचा आग्रह होता आणि म्हणूनच ठाकूरांनी कदाचित जीव म्हणजे काय हे पाण्यामध्ये डोकं दाबून ठेवून त्याची जाणीव त्यांना करून दिली. जीव तळमळतो हे त्यांना समजलं. हा असा जीव ज्या वेळेला भगवंत स्मरणासाठी तळमळेल तेव्हाच या विषयांना झुगारून, या संसार पाशाला झुगारून तो जीव जेव्हा शिवाकडे झेप घेईल तेव्हाच त्याचं दर्शन होईल हे रामकृष्णांनी त्यांना पटवून दिलं. आजकाल आपण बघतो अनेक जण मानसिक शांतीसाठी, संसारातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, मग जावई चांगला मिळू दे, मुलं चांगली होऊ दे, नोकरी चांगली मिळू दे, अशा अनेक सांसारिक मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा कौटुंबिक मागण्या पूर्ण करण्यासाठी गुरुच्या शोधात असतात की त्यामुळे आम्ही सर्वजण आसक्ती, ममता, वासना, कामना यातच अडकून पडतो. पण मोक्षदाता गुरु, समाधान देणारा, संसार पाशातून कायम सुटका करणारा सद्गुरु हा वेगळाच असतो. हे आमच्या लक्षात येत नाही आणि आम्ही मात्र आमच्या कामना इच्छा पुरवणाऱ्या गुरूंकडे मात्र आकर्षित होतो. अर्थात ते सद्गुरु नव्हेती असं समर्थ सांगतात. याचा अर्थ असा नव्हे
की सर्व सद्गुरू प्रपंचापासून आपल्याला दूर लोटतात, असं मुळीच नाहीये. संसार आणि प्रपंच याच्यामध्ये थोडासा फरक आहे. संसरती इति संसारः, जो सातत्याने पुढे चालू राहणार आहे अश्वत्थ वृक्षाप्रमाणे. पण प्रपंच म्हणजे पाचापाचाचा गोंधळ. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय, 5 प्राण, 5 भूत, या सर्वांचा प्रकर्षेण गोंधळ म्हणजे प्रपंच. पण या संसार सागरातून बाहेर काढण्यासाठी संसारातील मोहांना आणि विषयाला झटका देऊन, पण प्रपंचाचा सुयोग्य मेळ घालून परमेश्वर इच्छेने योग्य कर्म करून देणारे सुद्धा सद्गुरू असतात, जे प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ घालत असतात. म्हणजे ज्याला परमार्थ करायचं त्याला प्रपंचातून बाहेर पडलंच पाहिजे असं मुळीच नाहीये. कारण या संतांना, या साधूंना गृहस्थाश्रमाचं महत्वही तितकंच आहे. कारण विवेकानंद सुद्धा स्वतः म्हणालेले आहेत की हजारो कुटुंबांमधनं एखादा संन्यासी निर्माण होतो. त्यामुळे आज असे अनेक सद्गुरू आहेत जे आपल्याला प्रपंचामधून परमार्थाकडे कसं जायचं हे दाखवतात, त्याप्रमाणे आपल्याकडनं कार्य करून घेतात. असे सद्गुरू आपल्यामध्ये आहेत, पण ते आम्हाला ओळखता येत नाही. आणि ते ओळखणं, ते सद्गुरू ओळखणं आणि ते सद्गुरू करणं हे आम्हाला आज अपेक्षित आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस जेव्हा नरेंद्राला म्हणतात की तुझ्या फुफ्फुसातील प्राणवायू संपल्यावर ज्याप्रमाणे माझ्या हाताला झटका देऊन तू बाहेर आलास, श्वास घेतलास, त्याच तळमळीने तू परमेश्वर साधना केलीस तर अल्पावधीमध्ये तुला परमेश्वर भेटेल. आणि मी तुझ्या डोक्यावर हात जो ठेवला होता तो म्हणजे मोहाचा आणि विषयाचं प्रतीक आहे असं समज. आणि त्या सर्वाला न जुमानता सर्व शक्तीनिशी तू तळमळून या मायापाशांना जोरदार झटका देशील, तेव्हाच त्या जीवाची आणि शिवाची भेट होईल, तुला त्याचं दर्शन होईल. अशा पद्धतीने त्यांच्यामधला एक 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 बदल रामकृष्ण परमहंसांनी त्यांना शास्त्रशुद्ध रीतीने करून दिला. म्हणूनच त्यांची जडणघडण त्यांनी वेगळ्या प्रकारे केली असं मी मगाशी म्हटलं. ठाकूर आपले मोठे बंधू रामकुमार यांच्याबरोबर कलकत्त्याला आले. दक्षिणेश्वरी राणी रासमणीने काली मंदिर बांधलं होतं. रामकुमारांच्या निधनानंतर मथुरबाबूंनी रामकृष्णांना काली मातेची पूजा करायला सांगितली. देवीच्या दागिन्यांची जबाबदारी आपला भाचा हृदय त्याच्यावर सोपवून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. कारण धन द्रव्य यांचं प्रयोजन रामकृष्णांना कधीच नव्हतं. त्यांनी आपली सारी निष्ठा काली मातेच्या चरणी अर्पण केली. त्यांच्या पूजेमध्ये आर्तता होती. देवीच्या दर्शनासाठी त्यांची तळमळ दिवसेंदिवस वाढत होती. शेवटी एक दिवस दर्शन होत नाही म्हणून गाभाऱ्यातील तरवारीने स्वतःला मारण्यासाठी वार करणार इतक्यात देवीनी म्हणजे त्या मृण्मयी मूर्तीनी ते चिन्मयी होऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे. देवीची पूजा, ध्यान हे सर्व करताना ते सतत मातेच्या सान्निध्यामध्ये राहू लागले. त्यांनी अनेक प्रकारच्या साधना केल्या. हलधारी बाबांच्या बरोबर हठयोगाची साधना केली. तंत्रविद्येसाठी भैरवी ब्राह्मणीला गुरु केलं. स्त्रीकडून अनुग्रह घेणारे रामकृष्ण परमहंस हे पहिले अवतारी पुरुष होते असं स्वामी विवेकानंद विशेषत्वाने उल्लेख करतात. जटाधारी बाबांकडनं त्यांनी वात्सल्याची साधना केली. अद्वैत तत्वज्ञान प्राप्त होण्यासाठी तोतापुरी महाराजांकडून त्यांनी वेदांताची दीक्षा घेतली. अन्य धर्माचं ज्ञान व्हावं म्हणून गोविंद राय या सुफी संताकडनं सुद्धा त्यांनी इस्लाम धर्म जाणून घेतला. असं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या साधना केल्या हे आपण मागच्या प्रवचनामध्ये पाहिलंही होतं. पण याच वेळेला या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांची श्रद्धा मात्र काली मातेवर होती. आणि काली मातेवर असणाऱ्या श्रद्धेच्या बळावरच त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं होतं. खरं तर रामकृष्ण परमहंसांचा कालावधी जर बघितला किंवा कालखंड जर बघितला तर फक्त 50 वर्षाचा आहे. रोमारोला या चरित्रकारांनी असं म्हटलं आहे की हिंदुस्थानचा 50,000 वर्षाचा आध्यात्मिक इतिहास या माणसाने 50 वर्षात जगून दाखवलेला आहे.
एवढ्या आध्यात्मिक साधना करणारा हा सद्गुरू विवेकानंदांना मिळालेला होता. त्यांना सर्व प्रकारच्या विद्या जरी अवगत असल्या तरी त्यांचा स्थायी भाव मात्र काली मातेवरची श्रद्धा हाच होता. आणि त्यामुळे त्यांची काली मातेवर पूर्णपणे श्रद्धा होती. आणि प्रत्येक वेळी ही सर्व विद्या ग्रहण करताना त्यांनी काली मातेचीच आज्ञा घेतली होती. पण विवेकानंद मात्र अत्यंत चिकित्सक होते. भोळी श्रद्धा त्यांना मान्य नव्हती आणि ते सहजपणे कशावर विश्वासही ठेवत नसत. प्रत्येक गोष्टीचा शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही, हीच त्यांची वृत्ती होती. नरेंद्राचा सुद्धा काली मातेच्या या सगुण रूपावर प्रथम विश्वास नव्हता. ती मूर्ती आहे, ती थोडीच देवी आहे, तिच्याजवळ काय मागायचं, ती थोडीच आपल्या कामना पूर्ण करणार आहे, असं सर्व त्याच्या मनात वारंवार येत असे. वडिलांचं निधन झाल्यानंतर विवेकानंद रामकृष्णांकडे आले. त्यांनी कार्य करावं असं ठाकूरांना सुद्धा वाटत होतं. तशी विचारणाही त्यांनी केली होती. त्यावेळेला विवेकानंद म्हणाले, माझ्यावर घरच्यांची, कुटुंबाची, सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची सोय नको का मला करायला? असं म्हणताच रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला सांगितलं, एवढंच ना, काली माता करेल ना त्याची सोय, जा तिच्याकडे माग की माझ्या कुटुंबाची 2 वेळची सोय कर म्हणून. ते काली मातेजवळ आले आणि त्यांनी विचारलं सुद्धा. म्हणजे ते विचारणार होते की नोकरी नीट मिळू दे किंवा माझ्या कुटुंबाची 2 वेळची सोय होऊ दे, असं सगळं मागायला म्हणून ते काली मातेच्या मंदिरात गेले सुद्धा. एकदा नाही, 2दा नाही, 3दा गेले. पण 3ही वेळेला मागताना, आई मला ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, हेच त्यांनी मागितलं. कुठलंही भौतिक मागणं ते मागूच शकले नाहीत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हापासून त्यांचा काली मातेवरती विश्वास बसला. रामकृष्ण परमहंसांची वारंवार भाव समाधी लागत असे. ईश्वराचं नामसंकीर्तन करत असताना, नरेंद्राचं गायन ऐकताना, निसर्गातील सौंदर्य पाहताना त्यांची भावसमाधी लागत असे. कधी ते उन्माद अवस्थेमध्ये असत, त्यावेळेला ते सामान्यांप्रमाणे वागत नसत. काली मातेची पूजा करताना स्वतःच्याच अंगावर फुलं उधळत असत आणि या सर्व वागण्यामुळे त्यांना पगला भगत असं सुद्धा म्हणत असत. रामकृष्ण परमहंसांचे प्रापंचिक आणि संन्यासी असे अनेक शिष्य होते. रामकृष्णांनी आपल्या तरुण शिष्यांपैकी 11 जणांना आपल्या हाताने भगवी वस्त्र आणि रुद्राक्षाच्या माळा दिलेल्या आहेत. त्यात नरेंद्र, ज्याला आम्ही विवेकानंद किंवा विविदिशानंद अशा नावाने ओळखतो, तो नरेंद्रही त्यामध्ये होता. नरेंद्र, राखालचंद्र घोष, बाबूराम घोष, निरंजन घोष, कालीप्रसाद चंद्र, शशीभूषण चक्रवर्ती, योगेंद्र, तारक, शरद प्रसन्न मित्र, लाटू, गोपालचंद्र घोष असे अनेक नावं सांगता जरी आली तरी हे 11 शिष्य महत्वाचे होते. रामकृष्ण परमहंसांप्रमाणे विवेकानंदांनी सुद्धा 13 निष्ठावंत, कर्तृत्ववान असे शिष्य तयार केले होते. त्यामध्ये आपण स्वामी शुद्धानंद, स्वामी विरजानंद, स्वामी विमलानंद, स्वामी स्वरूपानंद, स्वामी कल्याणानंद, स्वामी आत्मानंद, स्वामी सदानंद, स्वामी बोधानंद, स्वामी निश्चयानंद, स्वामी प्रकाशानंद, स्वामी शुभानंद, स्वामी अचलानंद आणि परमानंद अशी नावं विशेषत्वाने घेता येतील. हे सद्गुरू आणि सत्शिष्यांची परंपरा अशा रीतीने कायम स्वरूपामध्ये राहत असते, म्हणून ह्या सर्व नावांचा विशेषत्वाने उल्लेख केला. ज्यावेळी सद्गुरू सत्शिष्याला सद्गुरू पदावरती नेतात तेव्हाच त्यांना आनंद होत असतो, नाही अत्यानंद होत असतो. आपण एक शिष्य तयार केला, एक पुढे परंपरा निर्माण करत आहोत. ही परंपरा निर्माण करण्याचं कार्य नेहमी सद्गुरू करत असतात आणि तोच सद्गुरू सत्शिष्याला तयार करून सद्गुरू पदावरती आरूढ करत असतो. त्यामुळे ही गुरु शिष्य परंपरा अखंड राहत असते. या परंपरेमध्ये येणाऱ्या शिष्यांना त्या सद्गुरूंचे सर्व आशीर्वाद मिळत असतात. परंपरेने येणाऱ्या विचारधारेचा
तत्वज्ञानाचा, सामर्थ्याचा लाभ त्यांना होत असतो. म्हणून परंपरेला विशेष महत्व दिलं जातं. आदिनाथापासून सुरू झालेली नाथ परंपरा, वारकरी परंपरा, दत्तात्रयांपासून सुरू झालेली परंपरा, समर्थ संप्रदायाची परंपरा, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तशीच रामकृष्ण परमहंसांची परंपरा आज आपल्याला त्यांच्या मठामधून पाहायला मिळते. रामकृष्ण विवेकानंदांना ईश्वरी अवतार मानत होते. आपण हे गुरु शिष्यांचं नातं बघतोय, त्यामुळे आधी त्यांचा श्रद्धा हा जो भाव आहे तो विवेकानंदांचा रामकृष्णाने प्रगट केला. त्याचप्रमाणे नंतर त्यांना शिष्य करून ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला ती परंपरा सुद्धा त्यांनी अवगत करून दिली. तसंच हे रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना ईश्वरी अवतार मानत होते, हेही तेवढंच महत्वाचं आहे. एक सद्गुरू आपल्या शिष्याला ईश्वरी अवतार मानतो, हे सुद्धा विलक्षणच नाही का? नरेंद्राला रामकृष्णांचं पहिलं दर्शन 1881च्या सुमारास नोव्हेंबरमध्ये झालं, सुरेंद्र मित्र यांच्या घरी. त्यावेळी नरेंद्रानी मधुर आवाजामध्ये 2-3 भजनं म्हटली होती. नरेंद्रांच्या भावाविष्कारावरती रामकृष्ण संतुष्ट झाले होते. एकदा दक्षिणेश्वरी भेटायला ये बरं का, असं ते नरेंद्राला म्हणाले सुद्धा. त्यानंतर नरेंद्र काली मंदिरात भेटायला गेला, ती मात्र त्याची पहिली खरी भेट. तिथेही नरेंद्रांनी भजनं म्हटली, तेव्हा रामकृष्ण परमहंस भावविभोर झाले होते. नरेंद्रला एका खोलीमध्ये नेऊन लोणी, साखर असं त्यांनी खायला घातलं, मिठाई सुद्धा खायला घातली. आता मला नक्की भेटायला येशील ना, असं वचनही घेतलं. दुसरी भेट मात्र थोडीशी गहन होती. विवेकानंद सांगतात, अतिशय प्रेमाने त्यांनी मला त्यांच्या बिछाण्यावर त्यांच्या शेजारी बसवून घेतलं. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच आपला उजवा पाय माझ्या अंगावर ठेवला. तेव्हा मला एक विलक्षण असा अनुभव आला. सर्व वस्तू माझ्या भोवती गरागरा फिरता आहेत असं मला वाटायला लागलं आणि मी जोरात ओरडून म्हणालो, हे तुम्ही काय करताय? माझे आई वडील आहेत ना? असं त्यांनी म्हटल्यानंतर मग मात्र ठाकूरांनी माझ्या छातीवर थोपतत ते मला असं म्हणाले, सध्या नको, अजून वेळ आहे, योग्य वेळ आल्यानंतर घडेल, असं म्हणून ते थांबले. तिसऱ्या भेटीत मात्र नरेंद्राला अतिंद्रिय अनुभवात त्यांनी नेलं. नरेंद्राला ठाकूरांबद्दल ओढ वाटायला लागली आणि हा नरेंद्र दक्षिणेश्वरी सातत्याने जाऊ लागला. सद्गुरूंनी सत्शिष्याला आपल्यामध्ये ओढ निर्माण करून घ्यायची असते, त्याला आपल्याकडे वळवायचं असतं, आणि हेच रामकृष्ण परमहंसांनी इथे साध्य केलेलं आहे. नाही तर हल्ली जर आपण बघितलं तर सद्गुरू म्हणायचंच नाही त्यांना, ते गुरु आपल्या शिष्यांच्याच पाठी जास्त फिरत असतात. पण तसं नाही, त्या शिष्याला आपल्याबद्दलची ओढ लागली पाहिजे हे त्यांनी पाहिलं, आणि मग मात्र एकदा ही ओढ लागलेली आहे हे पक्क त्यांच्या ध्यानात आलं, आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं की नरेंद्र वारंवार दक्षिणेश्वरी जाऊ लागला. आणि मग आता मात्र त्यांनी नरेंद्राची कसोटी लावायचं ठरवलं, कारण शिष्याची सुद्धा सद्गुरूंनी कसोटी लावून पाहायचं असतं, हे तितकंच खरं आहे. हा एवढं कोणी पाहतच नाही. पण इथे मात्र हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राची कसोटी लावून घ्यायचं ठरवलं, आणि तो दक्षिणेश्वरी आला की ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, पाहायचं सुद्धा नाही. आणि तरी सुद्धा त्यांनी बघितलं नरेंद्र 3-4 वेळा आलेलाच आहे. नरेंद्र ओढीनी येतोय हे त्यांनी पाहिलं, आणि नंतर ते म्हणाले, तू कशाला इथे येतोयस रे, मी तुझ्याशी बोलत सुद्धा नाही, असं रागावून म्हणाले. एखादा साधा शिष्य असता तर म्हणला असता, जाऊ दे मी जातच नाही. पण तसं नव्हतं. नरेंद्राला आंतरिक ओढ लागलेली होती, आणि ती सद्गुरू आणि सत्शिष्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले, तू इथे कशाला आलायस, मी तुझ्याशी बोलत सुद्धा नाहीये, असं ज्या वेळेला ते म्हणाले, तेव्हा नरेंद्र म्हणाला, मला तुमच्याशी बोलायला मिळावं म्हणून मी इथे येतच नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का?
माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे म्हणून मी इथे येतोय. मला तुमच्याशी बोलायचंय म्हणून मी इथे येतच नाही. एवढं परखडपणे उत्तर देणारा नरेंद्र सारखा सत्शिष्यच असावा लागतो. रामकृष्ण परमहंस प्रसन्न झाले. गुरुनी जसं सत्शिष्याला तावून सुलाखून पाहिलं पाहिजे, तसंच शिष्याने सुद्धा गुरुला पारखून घेतलं पाहिजे. अर्थात गुरुला पारखून घेणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी शिष्य तयारीचा असावा लागतो आणि तो विवेकानंदांसारखा एखादाच असतो. म्हणूनच ही जोडी विलक्षण आहे. एकदा नरेंद्रांनी म्हणजे विवेकानंदांनी रामकृष्णांबद्दल असं ऐकलं होतं की त्यांना पैशाचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही. ते इतके विरक्त आहेत की त्यांना पैशाचा स्पर्श झाला तर चटका बसल्यासारखं होतं. नरेंद्रांनी त्यांची सुद्धा परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते ज्या सतरंजीवर त्यांच्या खोलीमध्ये झोपत असत, त्या खोलीमध्ये जाऊन गपचूप त्यांनी 2-4 नाणी त्या सतरंजीच्या खाली ठेवली आणि खोलीतल्या कपाटाच्या मागे, दाराच्या मागे असा उभा राहिला की नक्की काय घडतंय ते बघूया. रामकृष्ण परमहंस नेहमीप्रमाणे जेवण वगैरे झाल्यावर तिथे आले आणि आडवे झाले. आडवे झाले खरे, पण विजेचा झटका बसावा तसं ओरडत उठले, कोण रे तो, कुणी केलं हे, कोण आहे, असं म्हणून जोरात ओरडले. नरेंद्र घाबरतच थोडासा पुढे आला, पण स्पष्टपणे त्यांनी सगळं कबूल केलं. तो म्हणाला, अहो लोक असं सांगतायत की तुम्ही फार विरक्त आहात, तुम्हाला पैशाचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही. म्हटलं हे खरंच आहे का, हे बघावं, हे पाहण्यासाठी मी हे सगळं केलं. अर्थात त्यांचा हा स्पष्ट वक्तेपणा पाहून रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले, फार छान केलंस. गुरुला नेहमी तपासून पाहावं, दिवसा तपासावं, रात्री तपासावं. नरेंद्र आपली परीक्षा घेतोय, आपल्याला प्रश्न विचारून भांडावून सोडतोय, म्हणून त्याचा तिरस्कार त्यांनी कधीच केला नाही, असे हे विलक्षण गुरु शिष्य होते. दोघेही एकमेकांची वारंवार परीक्षा घेत असत. आजकाल गुरु करताना खरोखरच तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला स्वतःला वाटतं. आणि हेच आपल्याला यातनं शिकायचं आहे. कारण प्रसिद्धी, पैसा, हव्यास असं असणारे गुरु आणि त्यांचे कारनामे आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. दुसऱ्याच्या दबावाखाली असणारे, प्रसंगी मनावर ताबा ठेवू न शकणारे, आत्महत्या करणारे आणि गुरु असल्याचं भासवून विषय वासनांची तृप्ती करणारे हे सद्गुरु होऊच शकत नाही. ते त्यांच्या बरोबर आपलं जीवन सुद्धा विस्कळीत करून टाकतात आणि त्या वेळेला आपल्याला पटतं की ठाकूर जे म्हणतात की सद्गुरूला नेहमी तपासून घ्यावं, दिवसा तपासावे, रात्री तपासावे. आणि हे आपल्याला इथनं आज निश्चितपणे उचलायचं आहे की सद्गुरू करताना आपण काय पद्धतीने केलं पाहिजे. सद्गुरू करताना कुठेतरी आपल्याला आंतरिक तळमळ निर्माण झाली पाहिजे, त्या सद्गुरूंबद्दल ओढ निर्माण झाली पाहिजे, त्या सद्गुरूला सुद्धा तावून सुलाखून घेतलं पाहिजे आणि त्याच्या सत्शिष्याचा साठी आपणही त्याच्या कसोटीला उतरलं पाहिजे. तेव्हा सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या जोड्या पुढे परंपरा चालवण्याच्या दृष्टीने उपयोगी पडत असतात. असो, नरेंद्राचा अद्वैत मतांवरती सुद्धा विश्वास नव्हता, अद्वैत तत्वज्ञानावरती सुद्धा विश्वास नव्हता. जीव शिव ऐक्य, अद्वैत तत्वज्ञान या सगळ्याचा उपदेश रामकृष्ण परमहंसांनी त्यांना केला होता. सर्वांना ते करत असत, त्याप्रमाणे नरेंद्राला सुद्धा केला होता. त्यानंतर नरेंद्र दक्षिणेश्वरी प्रतापचंद्र हाजरा यांच्याकडे गेले. दोघे जण अद्वैत तत्वज्ञानाची किंवा अद्वैत मताची चेष्टा करत बसले होते आणि मोठमोठ्याने हसत होते. कारण रामकृष्ण परमहंसांनी हे सर्व जग म्हणजे परब्रह्म आहे ते अद्वैत तत्वज्ञान सांगत होते. त्यावेळेला त्यांनी हे सर्व जग, तू मी ईश्वर सर्व अद्वैत आहे, तोच एकम एव अद्वितीय आहे, या पद्धतीने सर्व सांगितलं होतं. आणि त्याच अद्वैत मताची चेष्टा करताना प्रतापचंद्र हाजरा आणि विवेकानंद म्हणजे नरेंद्राला रामकृष्ण परमहंसांनी पाहिलं. आणि त्यावेळेला ते जेव्हा चेष्टा करत होते
त्यावेळेला आपल्या खोलीमध्ये बसून मोठमोठ्याने हसत होते आणि म्हणत होते, काहीही काय सांगतायत, तू ब्रह्म, मी ब्रह्म, तांब्या ब्रह्म, ताट ब्रह्म, पाणी ब्रह्म, असं कुठे असतं का, असं कधी शक्य असतं का, असं म्हणून मोठमोठ्याने हसत होते. कॉलेजमधले आजकालचे विद्यार्थी आपण बघतो शिक्षकांची कशी टवाळी करत असतात, पण अर्थात शिक्षक त्यांना जे शिकवत असतात ते मनापासून शिकवत असतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद हे अलौकिकच होते. परमहंसांनी ज्या वेळेला हे पाहिलं त्यावेळेला ते नरेंद्राकडे आले आणि म्हणाले, नरेंद्रा, एवढी कसली रे चर्चा चाललीये, असं म्हणून त्यांनी त्यांना स्पर्श केला. त्याबरोबर नरेंद्राला एकत्वाची अनुभूती आली. कदाचित कदाचित ही शांकरी विद्या त्याचाही प्रताप असण्याची शक्यता आहे. ही शक्ती स्पर्शाने संक्रमित केली जाते आणि त्या शक्तीमुळे सगळ्यात परब्रह्म तत्व दिसू लागतं. सर्वम खलु इदम ब्रह्म याचा प्रत्यय येतो. अशा पद्धतीने विवेकानंदांना रामकृष्णांनी हा प्रत्यय आणून दिला आणि ज्या वेळेला हा प्रत्यय आला, त्याचा अनुभव घेतला, त्याची प्रचिती घेतली, त्यानंतर मात्र विवेकानंदांनी अद्वैत तत्वज्ञानाची कधीही चेष्टा केली नाही, किंबहुना त्याचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. म्हणून मी म्हटलं, नरेंद्राचा विवेकानंद करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण रामकृष्ण परमहंसांनी केली. ते कशी कशी केली हे या सगळ्या गोष्टींवरनं आपल्या लक्षात येईल. ज्या गोष्टींवरती त्याचा विश्वास नाही, ज्या गोष्टींवरती त्याची श्रद्धा नाही, त्या गोष्टींवरती त्याला श्रद्धा ठेवायला लागली आणि नरेंद्राने ती निश्चंक बुद्धीनी ठेवली सुद्धा. अद्वैत तत्वज्ञानावर सुद्धा नरेंद्राची निष्ठा बसली आणि त्यांना निर्विकल्प समाधीची ओढ वाटायला लागली. अध्ययन करत असताना, अद्वैत तत्वज्ञानाचं अध्ययन करत असताना निर्विकल्प समाधीची ओढ त्यांना प्रचंड मनातून वाटायला लागली. मात्र परमहंसांनी विवेकानंदांच्या निर्विकल्प समाधीची किल्ली आपल्या हातात ठेवली होती. त्यांना प्रवृत्ती मार्गाची प्रेरणा दिली होती. हिंदू धर्म वाढवण्यासाठी, भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, समाजाचं उत्थान करण्यासाठी रामकृष्णांनी विवेकानंदांचा देह साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरायचं ठरवलं होतं. त्यांनी सर्व कार्य त्यांच्या थ्रू करून घेतलं होतं आणि म्हणूनच विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना अवतार वरिष्ठाय असं म्हणत असावेत. साधन मार्गात असताना खूप उपासना झाल्यानंतर विवेकानंदांना समजलं की निर्विकल्प समाधी मिळाल्याशिवाय आध्यात्मिक तृष्णा तृप्त होणार नाही, आपल्याला त्याची तृप्ती मिळणार नाही. त्यामुळे ती अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून ज्या वेळेला काशीपूरच्या उद्यानगृहात रामकृष्ण शय्येवरती होते, तिथे विवेकानंद जाऊन उभे राहिले आणि तिथे उभं राहिलेले असताना रामकृष्णांनी विचारलं, नरेंद्र, काय हवंय रे तुला? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी शुकदेवांप्रमाणे सदा सर्वदा निर्विकल्प समाधीच्या साह्याने सच्चिदानंद सागरामध्ये, आनंद सागरामध्ये राहू इच्छितो. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे हिंदू धर्म वाढवायचं, भारताचं प्रतिनिधित्व करायचं वगैरे असली कुठलीही कामं मी करणार नाही. मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये. मला आता फक्त निर्विकल्प समाधी पाहिजे. रामकृष्ण परमहंस ताडकन उठले आणि म्हणाले, अरे तू काय नाही करणार कार्य? तू काय करणार नाहीस? जगदंबा तुझ्याकडनं करवून घेईल, तुझ्या या हाडांकडनं करून घेईल. जा जा, आपल्या कर्तव्याला लाग. असंच एकदा अलकनंदा नदीवरती ध्यानमग्न असताना, कारण विवेकानंदांना कायम समाधी पटकन लागत असे आणि ते ध्यानमग्न असताना रामकृष्ण परमहंसांनी त्यांना जाग केलं आणि म्हणाले, अरे तुला इतरांसाठी कार्य करायचंय, जीवभूते शिवपूजा हा संदेश जगापर्यंत पोहोचवायचा आहे. तिथे नरेंद्राचा विवेक त्यांनी जागृत केला म्हणून त्याला विवेकानंद असं नाव देण्यात आलं. आणि पुन्हा एकदा कन्याकुमारीच्या खडकावरती ध्यानस्थ बसलेले असताना त्यांची समाधी भंग पावली. त्यांना ते निर्विकल्प समाधीपर्यंत जाऊच देत नसत, कारण त्यांच्याकडनं सर्व कार्य त्यांना करवून घ्यायचं होतं.
आणि कन्याकुमारीच्या खडकावर ते जेव्हा ध्यानस्थ बसले होते, त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी पुन्हा त्यांची समाधी भंग केली आणि म्हणाले, अरे हे समाधीचं वेड सोड ना, तू कार्याकडे लक्ष दे, वटवृक्ष होऊन इतरांना सावली दे, स्वार्थी विचार करू नकोस, फक्त निर्विकल्प समाधी घ्यायची आणि आपला उद्धार करायचा असा स्वार्थी विचार करू नकोस. जे कार्य करण्यासाठी तू इथे आला आहेस ते कार्य केल्याशिवाय तुला निर्विकल्प समाधी मिळणार नाही, ती किल्ली माझ्या हातात आहे, असं स्पष्टपणे सांगणारे हे गुरु शिष्य विलक्षणच होते. असं आपल्या शिष्यांकडनं निष्काम भावनेने सत्कार्य करणारे आणि करवून घेणारे असे हे सद्गुरू असतात. असंच जर आपण पुढची उदाहरणं बघितली तर रामकृष्ण परमहंस हे म्हटलं तर विवाह करून अविवाहित होते, तर विवेकानंद विवाह न करता त्यांनी संन्यास घेतलेला होता. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्याबद्दल कथन करताना शारदा माता यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही, कारण ती त्यांची शक्ती आहे. आणि म्हणून ही शक्तीचा उल्लेख करून आपण थोडंसं पुढे जाऊया. या शारदा मातांचा म्हणजे शारदा माता यांचा जन्म 22 डिसेंबरला झाला. जयराम वाटी हे त्यांचं जन्मगाव आणि कामारपुकूर हे रामकृष्णांचं गाव. जेव्हा त्यांचं लग्न झालं म्हणजे भौतिकदृष्ट्या लग्न झालं, त्यावेळेला माताजींचं वय 5 ते 6 वर्षाचं होतं आणि रामकृष्ण परमहंस 23-24 वर्षाचे होते. खर तर लौकिक अर्थाने हा विवाह आहे, पण मुळामध्ये हे शिवशक्तीचं स्वरूप आहे. मुळात विशिष्ट ईश्वरी शक्ती किंवा विशिष्ट ईश्वरी कार्य करण्यासाठी या दोन शक्ती एकत्र आलेल्या होत्या, म्हणून हे शिवशक्तीचं रूप आहे असं म्हणावं लागेल. माताजी ठाकूरांचं पाय चेपत बसलेल्या असताना त्यांनी ठाकूरांना विचारलं, मी तुम्हाला कोण वाटते? त्यावेळेला ठाकूरांनी उत्तर दिलं, जी जगन्माता मंदिरात आहे, जिनी या शरीराला जन्म दिला आहे, ती सध्या नौबतखान्यात राहते. त्यावेळी माताजी नौबतखान्यात राहत होत्या आणि ती सध्या नौबतखान्यात राहते आणि तीच आत्ता माझे पाय चेपत आहे. तुम्ही माझ्यासाठी काली मातेचं आनंदमयी स्वरूप आहात. वासनाशून्य प्रेम किती अद्भुत असतं याचा प्रत्यय या दोघांनी वारंवार दिलेला आहे. दोघांच्या देवत्वाविषयी शंका घेण्याचं तर काहीच कारण नाही, इतक्या उच्च अवस्थेमध्ये दोघ जण वावरत होते. विवाह करून विवाहित पत्नीच्या ठाई एखादं तरी संतान उत्पन्न व्हावं म्हणजे पितृऋणातनं मुक्तता मिळते असं आमचं शास्त्र सांगतं. म्हणजे एखादं तरी मूल व्हावं म्हणजे पुढे हा संसार चालू राहतो आणि पितृऋणातनं मुक्त होता येतं असं आमचं शास्त्र सांगतं. पण रामकृष्ण परमहंसांचे पितृऋण फिटलं नाही असं मानण्याचं मुळीच कारण नाही. कारण यथार्थ संन्यासी आपल्या आधीच्या आणि आपल्या नंतरच्या 7 पिढ्यांचा उद्धार करत असतो आणि तसंच त्यांनीही केलेलं आहे. माताजींच्या आई ज्या होत्या त्या एकदा मातृप्रेमाने असं म्हणाल्या होत्या की अरे यांच्या या जीवनात यांना मूल कधी होणार? त्यावर रामकृष्णांनी असं उत्तर दिलं होतं, अहो एक मूल काय म्हणताय, ही एवढ्या जणांची माता होईल की सर्व मुलांचं पालन पोषण करताना हिचा वेळ कसा जाईल हे सांगता येणार नाही. आणि खरंच ठाकूरांच्या विवेकानंदांसहित सर्व शिष्यांचा सांभाळ शारदा देवींनी केलेला आहे. परमहंसांच्या महासमाधीनंतर सर्व शिष्यांना त्यांनी ठामपणे आधार दिलेला आहे आणि विवेकानंदांसह सर्वांच्या त्या आज माताजीच झालेल्या आहेत. असो, एका रात्री स्वामी विवेकानंद ज्या वेळेला ते झोपले होते तेव्हा त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना रामकृष्ण परमहंसांची मूर्ती किनाऱ्यावरून समुद्रावरच्या लाटेवरनं चाललेली दिसली. समुद्राच्या किनाऱ्यावरनं लाटेकडे आणि लाटेवरून पलीकडे अशी जाताना दिसली आणि जाताना ते सतत विवेकानंदांना खुणावत होते, चल चल तू पण ये, तू पण ये असं खुणावत होते. असं त्यांना स्वप्न पडलं होतं. अर्थात स्वप्नावर विश्वास ठेवणारे स्वामीजी नक्कीच नव्हते, पण ह्या स्वप्नाबद्दल काहीतरी संकेत नक्कीच असावा असं मात्र त्यांना वाटायला लागलं.
आणि कदाचित विदेशात धर्मकार्य करण्यासाठी आपण जावं ही सद्गुरूंची इच्छा तर नाही ना, असंही त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या या दृष्टांताविषयी शारदा देवींना पत्र लिहिलं. आणि आश्चर्य म्हणजे असं स्वप्न शारदा मातांना सुद्धा पडलं होतं. त्यामुळे आपल्या नरेंद्राला, आपल्या लाडक्या मुलाला विदेशात जाण्यासाठी मातेने सुद्धा भरभरून आशीर्वाद दिला. असं हे सूचक तऱ्हेने वागणारे हे गुरु शिष्य निश्चितच अनोखे आणि अलौकिक असेच होते. रामकृष्ण परमहंसांचं जर आपण बघितलं तर ते अशिक्षित होते. तर विवेकानंद उच्च विद्या विभूषित असे होते. खर तर मगाशी मी म्हटलं होतं की अशिक्षित रामकृष्ण अक्षर होते, ब्रह्मरूप होते. तर विवेकानंद त्या अक्षरावर निष्ठेने प्रेम करणारे साक्षर होते. विवेकानंदांनी अनेक धर्माचे ग्रंथ वाचले होते. त्यांचं आध्यात्मिक, शैक्षणिक, भौगोलिक वाचन अफाट होतं. ज्ञानही अफाट होतं. भाषेवर प्रभुत्व सुद्धा होतं. उच्च विद्या विभूषित असे ते होते. आणि त्या दृष्टिकोनातनं बघता परमहंस हे व्यावहारिक दृष्टीने, ज्याला आपण डिग्री म्हणतो, शिक्षण म्हणतो, या शिक्षणाचं त्यांना ज्ञान नव्हतं. पण ते खरं जर पाहिले तर अक्षरच होते. म्हणजे त्यांना लिहिता वाचता फारसं येत होतं असं नाही. त्यामुळे पण ते अक्षर होते असा मी उल्लेख केला, कारण ते ज्ञानरूप होते. सर्व ज्ञानाचा जो मूळ स्रोत होता तो त्यांच्यामध्ये होता, म्हणून ते अक्षर ब्रह्म होते. व्यावहारिक साक्षर असलेले किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून साक्षर असलेले विवेकानंद त्या अक्षरावरती नितांत श्रद्धा ठेवून होते. आणि अक्षर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही, त्याबरोबर श्रद्धा आणि प्रेम यांची जोड असेल तरच खऱ्या अक्षराकडे म्हणजे परब्रह्माकडे पोचता येतं, हे पटवून दिलं. असे हे अक्षर आणि साक्षर असे विलक्षण गुरु शिष्य होते. रामकृष्णांचं बालपण आपण बघितलं, कामारपुकूर या खेड्यामध्ये गेलं होतं. तर विवेकानंदांचं बालपण कलकत्त्यासारख्या शहरात गेलं होतं. ठाकूर आधी खरं म्हणजे फारसे कुठंच गेलेले नाहीत आणि ते भारतात सुद्धा फारसे फिरलेले नाहीयेत. आणि त्यामुळे त्यांनी फार भ्रमण केलं वगैरे असं मुळीच नाही. म्हणजे फारसं भारतामध्येही नाही आणि परदेशात वगैरे तर दूरच राहिलं. ते साधारण तिथेच फिरलेले आहेत. त्यामुळे विवेकानंदांचं जर आपण बघितलं तर या पार्श्वभूमीवर पूर्णपणे विरोधाभास आपल्याला दिसतो की विवेकानंद हे भारतभर त्यांनी भ्रमण केलं होतं. इतकंच नव्हे तर ते पूर्णपणे परदेशात सुद्धा त्यांनी भ्रमण केलं होतं आणि आपलं कार्य तिथे सुद्धा त्यांनी केलं होतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर परमहंसांचं आणि विवेकानंदांचं लोकसंग्रहाचं स्वरूप हे वेगळं होतं. लोकसंग्रह दोघांचाही होता, पण त्याची करण्याची धारणा वेगवेगळी होती. परमहंसांची जीवनधारा कालीमातेच्या जवळ म्हणजे दक्षिणेश्वरी वाहत होती. लांब लांबून लोक त्यांच्यासाठी तिथे येत होते आणि तिथे केंद्रीकरण होत होतं. पण विवेकानंदांचं कार्य विस्तृत होतं. त्यांची जीवनधारा संपूर्ण जगभर वाहत होती, देशाबरोबर परदेशात वाहत होती. त्यामुळे ज्ञान प्रसाराचं कार्य देश विदेशात नव्हे जगभर पसरत होतं. रामकृष्णांनी महासमाधीच्या आधी विवेकानंदांना आपल्या खोलीत बोलावून घेतलं होतं आणि आपली दृष्टी त्यांच्यावरती स्थिर केली आणि ते समाधीमध्ये मग्न झाले. त्यावेळेला विवेकानंद त्यांच्या जवळ होते. शरीरामध्ये विजेचा एखादा प्रवाह शिरत आहे असा विवेकानंदांना भास झाला. पूर्ण शरीरामध्ये विजेचा प्रवाह वाहतोय अशा संवेदना त्यांच्या शरीरामध्ये वाहत होत्या आणि ठाकूरांच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू वाहत होते. काय झालं, काय झालं असं म्हणून रामकृष्णांना विवेकानंदांनी विचारलं. त्यावेळेला ते म्हणाले, नरेन, अरे जे जे काही माझ्याजवळ होतं ना ते सगळं तुला देऊन टाकलं. आता मी अगदी फकीर झालेलो आहे. ठाकूरांनी ईश्वर दर्शन
हे एकमेव साफल्य आपल्या जीवनाचं मानलं होतं, तर विवेकानंदांनी अध्यात्म जीवनात जीवभूते शिवपूजा हे मानून सेवा कार्याला महत्व दिलं होतं. रामकृष्ण परमहंसांच्या कर्करोगाचं दुखणं दिवसेंदिवस वाढत गेलं. नरेंद्राने त्यांची खूप सेवा केली. निर्वाण काळी नरेंद्र त्यांच्या जवळ होता. त्यावेळेला नरेंद्राच्या मनात आलं की हे तर म्हणतायत की मी ईश्वराचा अवतार आहे, मी ईश्वराचा अवतार आहे. खरंच ते अवतार आहेत का? हा सुद्धा त्यांना प्रश्न त्यांच्या मृत्यूसमयी पडला होता. आणि आता ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस मृत्युमुखी असताना किंवा त्या शेवटच्या घटका मोजत होते, त्यावेळेला नरेंद्राच्या जेव्हा हे मनात आलं, त्यावेळेला त्याला असं वाटलं की मृत्यूसमयी माणूस कधी खोटं बोलत नाही. आणि म्हणून हा विचार आता त्यांनी जर मला प्रगट केला तर निश्चितपणे मी त्यांच्यावरती विश्वास ठेवीन. पण नरेंद्राच्या मनातला तो विचार ओळखून परमहंस आपलं सर्व बळ एकवटून म्हणाले, नरेंद्र, अरे तुझी अजून खात्री झाली नाही? अरे जो पूर्वी राम होता, कृष्ण होता, तोच आता रामकृष्ण आहे. आणखीन काय पाहिजे तुला? आपल्या मनातला हा विचार ओळखून आपल्या सद्गुरूंनी आपल्याला हे पटवून दिलं. हे जेव्हा नरेंद्राच्या लक्षात आलं, ज्ञानाबरोबर श्रद्धा आणि भक्तीची जोड आवश्यक आहे हे सांगणाऱ्या अशा या सद्गुरूंपुढे नरेंद्र नतमस्तक झाला. अशी ही विलक्षण अशी गुरु शिष्यांची जोडी होती. ह्या विलक्षण गुरु शिष्यांच्या जोडीचा आढावा घेताना आपण असं म्हणू शकतो की स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे सद्गुरू आणि सत्शिष्य जरी दोन ध्रुवावरचे, दोन टोकांवरचे असले, त्या दोघांमध्ये मतभिन्नता असली तरी दोघांचं स्वरूप एकच होतं. दोघांचे विचार एकच झाले आणि ही जोडी विलक्षण होती. विलक्षण होती कारण रामकृष्ण परमहंस श्रद्धाळू होते तर विवेकानंद चिकित्सक होते. रामकृष्ण अशिक्षित होते तर विवेकानंद उच्च विद्या विभूषित होते. रामकृष्ण परमहंस अक्षर होते तर विवेकानंद साक्षर होते. आणि अशा पद्धतीने हे जे सद्गुरू आहेत आणि सत्शिष्य आहेत, ह्या दोघांवरती संस्कृतीचा म्हणजे भारतीय संस्कृतीचा पगडा तर होताच, पण विवेकानंदांवरती पाश्चात्य संस्कृतीचा सुद्धा पगडा होता. दोघांचं बालपण जर बघितलं तर एकाचं गरिबीमध्ये, एकाचं सधन कुटुंबामध्ये गेलं. एक ज्ञानमार्गी होते तर एक भक्तिमार्गी होते. एक मूर्तीचे उपासक होते तर एक निराकाराचे उपासक होते. एकांच्या ठाई श्रद्धाभाव होता तर दुसरा तर्कशास्त्रीय विचार करणारा होता. अशा पद्धतीने हे दोघ जण जरी असले तरी सुद्धा हे विलक्षण गुरु शिष्य होते आणि विशेषत्वाने लक्षण त्यांची आपल्याला दिसतात. ती विलक्षण असली तरी त्यांच्यामध्ये साधर्म्य आहे. अशा या विलक्षण अशा गुरु शिष्यांच्या जोडीला वंदन करून मी इथेच थांबते आणि वाणीला पूर्ण विराम देते. रामकृष्णाय नमो नमः.